सारंगखेडा परिसरात उघडकीस आलेल्या प्रतिबंधित विमल गुटखा तस्करी प्रकरणात अखेर मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित तथा फरार आरोपी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे। विशेष म्हणजे एमडीटीव्ही न्यूजने बातमी प्रकाशित केली होती। प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडल्यानंतर पोलिसांनी कारवाईला गती दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। काही दिवसांपूर्वी सारंगखेडा परिसरात रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलिसांनी एका संशयास्पद कारची तपासणी केली होती। तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल गुटखा जप्त करण्यात आला होता। या कारवाईमुळे गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र कारवाईनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती। गुटखा जप्त झाला पण मुख्य आरोपी फरार कसा, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात होता। या पार्श्वभूमीवर बातमी प्रसिद्ध केली होती। सडेतोड वृत्तांक करत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते। अखेर पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम राबवत मुख्य आरोपी तक्रार उर्फ मामा याला अटक केली आहे। या घटनेमुळे गुटखा तस्करीच्या साखळीतील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। एमडीटीव्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा।